कोकाटेंना क्रीडा खातं दिल्यानं खासदार संजय राऊतांनी सरकारवर निशाणा साधलाय। सरकार मंत्र्यांना वाचवायचा प्रयत्न करतंय, कितीही सफेदी करायचा प्रयत्न केला तरी सरकार कलंकित आहे असा आरोप संजय राऊतांनी केलाय। माणिकराव कोकाटेंना क्रीडा मंत्रीपद देण्यात आले, यावर हा आमचा 50%च विजय अशी प्रतिक्रिया छावा संघटनेच्या विजय घाडगेंनी दिली आहे। कृषी मंत्रीपद गमावल्यानंतरही माणिकराव कोकाटेंनी मिश्किल प्रतिक्रिया दिली आहे। मी खूप आनंदी आहे असं माणिकराव कोकाटेंनी म्हटलंय। मालेगावच्या निकालानंतर काँग्रेस पक्षाने तयार केलेल्या हिंदू दहशतवादाचा नेरेटिव्हची पोलखोल झाली असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं। त्यावेळच्या सरकारनं हिंदूंना दहशतवादी ठरवून हिंदू संघटनांना संपवण्याचा प्रयत्न केला असा आरोपही मुख्यमंत्र्यांनी केलाय। मालेगाव बॉम्बस्फोट निकालाप्रकरणी मंत्री छगन भुजबळांनी प्रतिक्रिया दिली आहे। 2 बॉम्बस्फोट प्रकरणी लागलेल्या निकालात 15 ते 17 वर्ष तुरुंगात राहिल्यानंतर आरोपींना निर्दोष ठरवण्यात आलं। यामुळे न्यायव्यवस्थेत बदल करण्याची गरज आहे का असा सवाल भुजबळांनी उपस्थित केलाय। मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी निर्दोष मुक्तता झाल्यानंतर नरेश म्हस्के यांच्याकडून ठाण्यात बॅनरबाजी करण्यात आली। साध्वी प्रज्ञा आणि कर्नल पुरोहित यांच्यासह निर्दोष मुक्तता झालेल्या सर्वांचे खूप खूप अभिनंदन असा बॅनरवर उल्लेख आहे। तर सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं असा देखील बॅनरवर आशय आहे। मालेगावच्या भिक्खू चौकात झालेल्या मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात आरोपींची मुक्तता केल्याबद्दल जमियत ए उलेमा संघटनेनं नाराजी व्यक्त केली आहे। या निकालाविरोधात सरकारनं सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल करावं, अन्यथा जमियत उलेमा संघटनेकडून सर्वोच्च न्यायालयात कायदेशीर लढाई लढणार असा इशारा देण्यात आलाय। भाजपाच्या माजी खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांची प्रकृती अचानक खालावली आहे। त्यांना तातडीनं मुंबईतील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले। मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणामुळे साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर पुन्हा चर्चेत आल्या। उद्धव ठाकरे एक दिवसीय दिल्ली दौऱ्यावर जाणार आहे। 7 ऑगस्टला उद्धव ठाकरेंचा हा दौरा असेल। उद्धव ठाकरे दिल्लीत इंडिया आघाडीच्या बैठकीला उपस्थित राहतील। हिंदू हृदय सम्राट त्याचबरोबर आनंद दिघे हे आमचे दैवत आहेत, आशीर्वाद घेण्यासाठी ठाण्यात आल्याचं वक्तव्य राजन विचारे यांनी केलं। लाखो शिवसैनिक अजूनही उद्धव ठाकरे यांच्यासोबत असल्याचंही विचारे म्हणालेत। बारामतीतील कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पक्ष कार्यकर्त्यांना सज्जड दम दिलाय। काहीही अंगाशी येईल असं वक्तव्य न करण्याचा मंत्र्यांसह कार्यकर्त्यांनाही इशारा दिलाय। दहिसरमधील कोळी आगरी समाजाचे भाजपचे अध्यक्ष विजय पाटील यांनी मनसेत प्रवेश केला। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश पार पडला। विजय पाटील यांनी कुटुंब आणि पदाधिकाऱ्यांसह मनसेत प्रवेश केलाय। मनसे प्रवेशानंतर विलास पाटलांनी पक्षप्रवेशाचं कारण स्पष्ट केलं। राज ठाकरेंनी मराठीचा मुद्दा उचलला, याचा अभिमान आहे। यापूर्वी मी भरकटलो होतो, पण आता मी माझा नेता निवडलाय अशी प्रतिक्रिया विजय पाटलांनी दिली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसनं कोकणात काँग्रेसला मोठा धक्का दिलाय। काँग्रेसचे प्रदेश सचिव ॲडव्होकेट प्रवीण ठाकूर राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहे। वरिष्ठांच्या दुर्लक्षानं कोकणातील काँग्रेस कार्यकर्ता हतबल झाल्याचा आरोप प्रवीण ठाकूर यांनी केलाय। शनिवारी अजित पवारांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश होणार आहे। राष्ट्रीय हितासाठी नेक्स्ट जनरेशन डिस्ट्रॉयर प्रकल्प माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड कंपनीला द्यावा अशी आग्रही मागणी खासदार नरेश म्हस्केंनी केली आहे। तर त्यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याकडे ही मागणी केली आहे। राजनाथ सिंह यांनी चर्चेत मागणीला सकारात्मकता दर्शवत माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेडला लवकरात लवकर नवीन काम देण्याचं आश्वासन दिलंय। अलमट्टी धरणाची उंची वाढवण्यासंदर्भात सर्वपक्षीय आमदारांची बैठक पार पडली। अलमट्टी धरणाची उंची वाढू न देण्यासाठी राज्य सरकारचं शिष्टमंडळ सोमवारी नवी दिल्ली केंद्रीय जलशक्ती मंत्र्यांना भेटणार असल्याची माहिती जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी दिली आहे। प्रणिती शिंदे ऑपरेशन सिंदूरला जर तमाशा म्हणत असतील तर ते खूपच दुर्दैवी असल्याचं मंत्री अतुल सावे यांनी म्हटलंय। भारतीय नागरिकांना पहलगाममध्ये गोळ्या घालून मारण्यात आलं, आपल्या सैनिकांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं, याचं राजकारण करणं योग्य नसल्याचंही ते म्हणालेत।
ठाकरे गट आणि काँग्रेस पक्षातील पदाधिकाऱ्यांचा शिवसेना प्रवेशावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी प्रतिक्रिया दिली आहे। या सर्वांच्या प्रवेशामुळे संजय राठोड यांची विजय घोडदौड अजूनही मजबूत होईल। सर्वांचा खऱ्या शिवसेनेत स्वगृही प्रवेश झाला असं शिंदे म्हणाले। बोगस अपंग विशेष शिक्षकांच्या भरतीचा प्रशासनाचा घाट असल्याचा आरोप रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटानं केलाय। बोगस शिक्षकांच्या भरतीसाठी दलालांची टोळी सक्रिय असल्याचा आरोपही ते करतायत। लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे। तसेच त्यांच्या साहित्यावर आणि संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील योगदानावर त्यांनी प्रकाश टाकला।